गौराईच्या सजावटीसाठी पर्यावरणपूरक सजावट केलेली आहे। मी सध्या देवळीचे आमदार राजेश बकाने यांच्याकडे आहे आणि पाहू शकता ज्येष्ठ गौराईचे आगमन इथे झालेले आहे आणि प्रतिष्ठापना केल्यानंतर सुंदर अशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। यामध्ये पर्यावरणपूरक ही सजावट केलेली आहे। झाडांच्या पानांचा व फुलांचा वापर करून ही सजावट केलेली आहे। एकूणच डोळ्यांना टिपणारे हे जे दृश्य आहे मनमोहक दृश्य आहे आणि यामुळे एकूणच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशी पूर्णपणे काळजी घेत ही सजावट करण्यात आलेली आहे। सुंदर अशी आकर्षक सजावट आहे। देवळी शहरामध्ये मी आहे सध्या आणि आमदार राजेश बकाने यांच्याकडली ही सजावट आहे। एकूणच गौराईच्या निमित्ताने 3 दिवस घरी धामधूम असते। एकूणच परिवार पूर्ण एकत्र येतो, त्यामुळे कुठेतरी एकूण सामाजिक एकात्मता व एकोपा सुद्धा नांदतो। त्यामुळे आपल्यासोबत बोलण्यासाठी राजेश बकाने आमदार आहे। भाऊ, काय सांगाल, आकर्षक अशी पर्यावरणपूरक सजावट केलेली आहे। यावेळेस ज्येष्ठ गौरी आवाहन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सगळ्यांनीच असं ठरवलं होतं की साधारण पर्यावरण पूरकच सुशोभीकरण करावं आणि त्याच्यातून एक समाजाला संदेश द्यावा, त्याच्यातून एक विधानसभेला संदेश द्यावा, त्याच्यातून एक महाराष्ट्रातील जनतेला संदेश द्यावा। या दृष्टीने समोरच्या पिढीनी सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण पूरकच सुशोभीकरण करावं हे याच्यातून आम्ही एक संदेश देतोय। काय सांगाल, किती वर्षाची परंपरा आहे आणि या दिवशी पूर्ण कुटुंब एकत्र येते, काय वाटतं, काय भावना आहे? पिढ्यानपिढ्या या ठिकाणी ज्येष्ठ गौरी आवाहन होते आहे आणि या पिढीमध्ये माझ्याकडे ज्येष्ठ गौरी आवाहन करण्याचं पुण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे। त्यानिमित्ताने संपूर्ण कुटुंब संपूर्ण भाऊ, आम्ही 7 भाऊ आहे, त्यातले एक अमेरिकेला असल्यामुळे नाही येऊ शकले। 6 भाऊ आणि सगळेचे सगळं पूर्ण वहिनी सगळं कुटुंब एकत्र येऊन ज्येष्ठ गौरी आवाहन या ठिकाणी करतो आहे आणि ज्येष्ठ गौरी आवाहनाच्या निमित्ताने लक्ष्मीला, महालक्ष्मीला आम्ही स्मरण करून त्यांना आशीर्वाद मागतो आहे की संपूर्ण माझ्या मित्रांचं, संपूर्ण कार्यकर्त्यांचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या भावांचं, वहिनींचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं, सर्व शेतकरी बंधूंचं, शेतकरी कष्टकऱ्यांचं, सगळ्यांचं आयुष्य सुकर व्हावं, त्यांना धनसंपदा, आयुष्य, आरोग्य मिळावं या दृष्टीने आम्ही त्यांना याचना करतोय। एकूणच पर्यावरणपूरक सजावट करत त्यांनी एकूणच शेतकऱ्यांचं व सर्व पूर्ण महाराष्ट्राचं भलं व्हावं अशीच कामना महालक्ष्मीच्या चरणी केली आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।